नवी मुंबई तळोजा नोड लगत असलेल्या पेंदर गावातील आपल्या उपक्रमातून प्रसिद्ध असलेले ॲडव्होकेट चेतन भोईर यांच्या खारघर तळोजा सिटी वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात। पण पुन्हा एकदा पेंदर लगत महिलांना हळदी कुंकाच्या कार्यक्रमामाध्यमातून महिलांना विविध आकर्षक बक्षिसे व मनोरंजन करून वेगवेगळे खेळ देखील या ठिकाणी खेळण्यात आले। पाहूया संदर्भात महाराष्ट्र 36चा खास रिपोर्ट। मुंबईसारख्या रहदारीच्या शहरामध्ये राहणाऱ्या या महिलांनी या कार्यक्रमात आनंद घेतल्यानंतर बक्षीस समारंभानंतर ॲडव्होकेट चेतन भोईर यांचं कौतुक केलंय व सर्वत्र आभार मानलेत। नमस्कार, मी सुनील गादारे। नवी मुंबईच्या बित्तम बातमी आपण जाणून घेत असतो। रायगड टाइम्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर तळोजा फेज 2 मध्ये आपण पेंदर लगत आहोत। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित आहेत। ॲडव्होकेट चेतन भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील महिलांसाठी राबवण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या उपक्रमाने आपल्याला ते वेगवेगळ्या कार्यक्रमातून समोर येत असतात। आज आपण या ठिकाणी आहोत। काय नेमकी बाब आहे, काय नेमका किती महिलांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे? तब्बल 800 महिलांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे। दादांकडे येऊया आपण। काय विषय दादा तुमच्याकडे येतो? खरं तर नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला तुम्ही हा विषय राबवलेला आहे, हळदी कुंकाचा कार्यक्रम, काय सांगाल? ॲक्च्युली हा कार्यक्रम मला नेहमीच महिलांसाठी आपण काही ना काही करत असतो। आज हळदी कुंकाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व लोक जमलेली आहेत। अराऊंड 800 ते 900 महिला इथे एकत्रित आल्या आहेत। त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपण नेहमीच काहीतरी करत असतो आणि हा उत्साह त्यांचा बघून मला खरोखर आनंद झाला आहे का हा इव्हेंट त्यांच्यासाठी ऑर्गनाइज केला है। नक्कीच। मैडम आपके पास आता हूँ, क्या कहना चाहेंगे, क्या भावना है आपकी? सबसे पहले सबको नमस्ते। मेरा नाम प्रियंका पंकु है। मुझे बहुत खुशी हुई यहाँ पर आकर। भोईर जी ने जो ये प्रोग्राम आज का रखा है, सब लेडीज़ को इतना एक्साइटेड देखकर यहाँ पर हमें तो बहुत अच्छा लग रहा है। और इन लोगों का पहला एक्सपीरियंस है कि इन्होंने पेंदर गांव में आकर ये आयोजन देखा है और बहुत अच्छे से ऑर्गेनाइज किया है। सबको एक मौका मिला है कि एक साथ जुट होकर आकर एक दूसरे के साथ एक ये सेलिब्रेशन कर सके, है ना। कौन कौन से गिफ्ट्स यहाँ पे देखने को मिले कि महिलाओं को आकर्षित गिफ्ट यहाँ पे देने के लिए मिले? उनको बहुत सारे गिफ्ट्स इन्होंने दिए, गेम्स खिलाए हैं। हाँ, गेम्स खेले उन्होंने और गिफ्ट्स भी दिए जा रहे हैं। तो बहुत अच्छे तरीके से किया गया है ये प्रोग्राम और सब लोग खुश है। नक्कीच पाहायला गेलं तर नवी मुंबईच्या महिला, आणखीन महिला आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क करणार आहोत। मैडम आपके पास आता हूँ, क्या कहना चाहेंगे महिला सक्षमीकरण के दौर पे आज ये बहुत बड़ा कार्यक्रम इस जगह पे आयोजित किया गया है, क्या कहना चाहेंगे? सबको पहले नमस्ते। मेरा नाम मोनिका चावला है, मैं खारघर से हूँ। यहाँ पर देख के मुझे बहुत अच्छा लग रहा है, मेरा फर्स्ट एक्सपीरियंस है। बट ये देख के बहुत खुशी हो रही है कि जो लेडीज़ घर पे रहती हैं, जिनको इतने मौका नहीं मिलता कि घर से बाहर निकलें और ऐसे फ्रेंड्स के साथ गेट टुगेदर हो। फैमिली गेट टुगेदर से होती हैं, बट फ्रेंड्स के साथ मिलना, उनके साथ गेम्स खेलना उनके लिए बहुत अच्छा एक्सपीरियंस है। वो मतलब खुल के हंस सकती हैं जो वो घर पर देखती हैं कि हम कैसे बाहर निकलें, कैसे फ्रेंड्स के साथ करें। तो वो ये देख के बहुत अच्छा लग रहा है। और इतनी ब्यूटीफुल लेडीज़ हैं, इतनी अच्छी उनकी साड़ियाँ हैं, इतने अच्छे से ड्रेसअप होके आई हैं। मतलब दिस इज़ अ वेरी गुड एक्सपीरियंस और मुझे बहुत अच्छा लग रहा है। और मैं आप क्या कहना चाहेंगे? एक्साइटमेंट देख के बहुत अच्छा लग रहा है, बहुत खुशी हुई देख के सबको, बहुत अच्छा लगा। आकर सब उत्साह से आए हैं, सब बहुत अच्छे से ड्रेसअप होकर आए हैं और सब एक्साइटेड है कि हमें क्या क्या गिफ्ट्स आज मिलने वाले हैं और खाने में क्या क्या आज वैरायटी। इन्होंने बहुत सारी बुफे लगाए हैं, बहुत सारी वैरायटी रखी है खाने की, जो कि बहुत अच्छी बात है। भोईर जी का ये हर जो महिला तळोजा नोड में रहती है उनको क्या कहना चाहिए? इतना बड़ा परिवार इस तरीके से जोड़ा गया है, जी क्या कहना चाहिए? सबसे पहले तो मैं ये कहूँगी चेतन भोईर जी का बहुत बहुत शुक्रिया। वो अपने मन से, दिलो जान से हर साल एक कदम आगे बढ़ते जा रहे हैं। उन्होंने गणपति बहुत अच्छे से किया, नवरात्रि बहुत अच्छे से किया और अभी ये हल्दी कुमकुम जो मैं आज देखने आई हूँ, ये बहुत अच्छा प्रोग्राम किया गया है।
सो ये हर साल आगे बढ़ते रहिए, हमारी शुभकामनाएं साथ में है। और लोगों को जोड़िए, पूरा तलोजा गांव जुड़ना चाहिए, है ना। हम आते रहेंगे, देखते रहेंगे। शुक्रिया, थँक्यू, जय माता। नक्कीच पाहायला गेलं तर आणखीन महिलांशी आपण संपर्क करणार आहोत. नमस्कार, मी चेतना. आज इथं हा जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही जो सादर केलेला आहे, आम्हाला अत्यंत म्हणजे इतका असं बरं वाटलं, कारण आमची रोजचा जो रहाटगाड आहे त्यातून आम्हाला अजिबात वेळ भेटत नाही स्वतःसाठी, नाही आम्हाला सजण्यासाठी. तर आता आज जो तुम्ही कार्यक्रम जो केला सादर, तो खूप चांगला आहे. आम्हाला खूप मजा वाटली, स्वतःसाठी वेळ मिळाला, त्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. चेतन भाऊंनी जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे आणि ह्याची जी थीम मेन आहे नारी शक्ती, ती रिअली खूप छान आहे. फक्त हळदी कुंकूच नाही, पण नारी शक्ती हा नक्की दिसतंय, त्यांच्या थीममधूनच दिसतंय त्यांची नारी शक्ती. त्यांची थीम खरंच छान आहे. आज इथे सर्व नितीन भाऊने आज सगळ्यांसाठी हळदी कुंकवाला बोलवलं आहे, सगळ्यांचा मान ठेवला आहे, ह्यासाठी मला कौतुक आहे. तसंच इथे महिला आपलं जीवन आज सर्व संसार सोडून आज इकडे करतायत, म्हणजे दोन्ही मांडी घर काम हे सगळं सोडून स्वतःसाठी जगतायत. हे बघून मला फार आनंद वाटतोय. कार्यक्रम राबवण्यात आला, तुम्ही उपस्थित काय भावना? खूप छान आहे. दादांनी खूप छान कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. अशा सगळ्या महिला मंडळ म्हणजे कधी काय साखरपुडा किंवा लग्न, पण इतकं एन्जॉय नाही करत जेव्हा सगळ्या महिला फक्त एकत्र आल्यात आणि खूप एन्जॉय करतात. त्या दादांसाठी धन्यवाद. खूप छान वाटत आहे. ॲक्च्युली असेच प्रोग्राम महिलांसाठी झाले पाहिजे, त्यांचं पण मन लागेल, कारण की ते स्वयंपाक रोज काम त्याच्यामध्येच असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना मुलं बाळं नवरा याच्या व्यतिरिक्त काही भेटतच नाही करायला. तर हे खूप चांगली गोष्ट आहे, ते येत आहेत, करत आहेत. तर त्यांच्यासाठी आणि दादा एवढं सगळं त्यांच्यासाठी करत तर खूप छान वाटत आहे.